राज्यातील सर्वांसाठीच एक महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। आता थोड्याच वेळात धडकी भरवणाऱ्या पावसाला सुरुवात होणार आहे। जून महिन्यात दडी मारून बसलेला मान्सून आता जुलैमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे। राज्यावर निसर्गाचा मोठा कोप झालेला असून हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी अति धोक्याचा इशारा दिलेला आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले। हवामान खात्याने रायगड, पुणे, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अति धोक्याचा रेड अलर्ट जारी केलाय। तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई कोकणात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं असून अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलेला असून सुदैवाने धरण साखळी क्षेत्रात चांगल्या पावसाची नोंद होत आहे। तिकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अतिवृष्टीचा धोका पाहता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आहेत। नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहा आणि अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असं कडक आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। तुम्ही सध्या कोणत्या जिल्ह्यातून ही बातमी पाहत आहात आणि तुमच्या भागात आता पावसाची काय स्थिती आहे, आत्ताच आम्हाला कमेंट करून सांगा। स्वतःची काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।